नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो असं होणार आहे की आनंदीच्या जीवनामध्ये आता युगंधरने एक असा सत्याचा उलगडा केलेला आहे। कारण युगंधर समोर आनंदीच्या अंध असल्याचं सत्य आलेलं असतं, परंतु आनंदीला किडनॅप करणाऱ्या विद्याधरचं सत्य लवकरच समजलेलं असतं आणि आरतीने मात्र आता युगंधरला फोन करून आनंदी येथून सुद्धा बेपत्ता आहे हे सत्य समजल्यानंतर मात्र आता पुढे नक्की काय होणार आहे। कारण जेव्हा पृथ्वी विद्याधरला भेटायला आलेला असतो, पण तेथे मात्र त्याला आता त्या फोनमध्ये एक कथा सत्याचा उलगडा झालेला असतो। कारण शलाकाने जो फोन करून आनंदीला आपल्याला तिकडे पाठवायचा आहे, कारण विद्याधर आता थोडासा पृथ्वी येईपर्यंत तो वॉशरूमला गेलेला असतो आणि तेवढ्यात विद्याधरच्या मोबाईलवर फोन येतो आणि विद्याधरचा फोन मात्र पृथ्वीने उचललेला असतो आणि पृथ्वी जेव्हा फोन उचलतो तेव्हा आता तो माणूस आहे, म्हणजे जेथे आनंदी त्यांना विकायची असते तर त्या फॉरेनच्या माणसाचा फोन आलेला असतो आणि तो शलाका फोन उचलत नाही म्हणून विद्याधरला फोन करतो आणि केव्हा त्या कोण आनंदी आहे तर तिला आम्ही घेण्यासाठी इथे आलो, केव्हा तुम्ही लवकरात लवकर आम्हाला ती डिलिव्हरी हवी आहे, आम्हाला लवकरात लवकर फॉरेनला जायचं आहे, वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर आम्हाला ती व्यक्ती पाहिजे असं म्हणून जेव्हा तो पृथ्वी ऐकतो, आता पृथ्वीला म्हणजे त्या लोकांना असं वाटतं की हा नक्की तोच माणूस आहे ज्या माणसाला आपण पैसे द्यायचे आणि त्या आनंदीला विकत घ्यायचं, नक्की हा तोच माणूस असेल म्हणून मात्र आता तो माणूस बोलून जातो आणि तेव्हा पृथ्वीच्या सर्व काही लक्षात येतं, म्हणजे यांनी आनंदीचा सौदा केलेला आहे तर आनंदीला विकायला निघालेले आहे असे जेव्हा आता पृथ्वीला समजतं तेव्हा पृथ्वी आता भयानक चिडलेला असतो। तेव्हा मित्रांनो आता या भागामध्ये नक्की आता काय होतं, पृथ्वी आता हे सत्य समजल्यानंतर वाऱ्यासारखा धावतच येऊन आनंदीचा जीव तर वाचवणार आहे, परंतु या विद्याधर आणि शलाकाचं सत्य त्याच्यासमोर उघड होतं आणि जी पार्टनरशिप त्याला करायची आहे तर ती पार्टनरशिप तो करायला नकार देतो, परंतु त्या अगोदर मात्र आता ह्या विद्याधर आणि शलाकाला मात्र कसं तो धडा शिकवतो हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघितलं की आनंदीला मात्र आता ह्या विद्याधरने विकण्याचं ठरवलेलं असतं आणि आनंदीला विकून मात्र त्याला पैसा गोळा करायचा असतो, त्यासाठी तो शलाकाची मदत घेतो आणि शलाकाची मदत घेऊन आनंदीला आता त्यांनी पेटीत घालून तेथे आणलेलं असतं, परंतु शलाकाकडून एक चूक झालेली आहे की आनंदी मात्र आता इकडे त्या पत्त्यावर जाण्याऐवजी ते लोक मात्र आता शलाकाने जो पत्ता दिलेला असतो तो तर निंबाळकर घराण्याचा असतो आणि निंबाळकर घराण्याचा जो काही पत्ता आहे तर तेथेच मात्र आता हे आनंदीला घेऊन येतात। जेव्हा आता विद्याधरला सुद्धा माहिती नसतं की नक्की हे कुठून आलेले आहे, पण जेव्हा आता विद्याधर घरी येतो परंतु पृथ्वीने सगळं सत्य ऐकलेलं असतं। पृथ्वी वाऱ्याच्या दिशेने आता येत असतो कारण त्याला आता खूप असा राग आलेला असतो आणि त्याच वेळेस ती आता जी पेटी आहे तो ट्रंक आहे तर तेथे निंबाळकर घराण्यात आलेला असतो आणि आता ह्या मिताली आहे तर मितालीला आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी शेवटी तिला जी काही ही महादेवाची पूजा करायची असते, नागपंचमीच्या दिवशी जी पूजा करायची आहे तर ती पूजा करण्याची मात्र ठरवलेली असते। युगंधर तयार झालेला असतो, तो समिधासाठी आपल्या हाताने आता ही पूजा स्वतः करतो, कारण मितालीला आपल्या आईची ही प्रथा पुढे चालू ठेवायची असते म्हणून ती प्रत्येक प्रथा अगदी जोपासण्याचा प्रयत्न करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे जे काही घडलेलं आहे तर पृथ्वीला हे सत्य समजल्यानंतर पृथ्वी वाऱ्यासारखा धावतच येतो आणि त्या ट्रंकमध्ये नक्की आता आनंदीला यांनी कुठे ठेवलेलं आहे ते त्याला शोधायचं असतं, म्हणून तो त्याचा जाब विचारण्यासाठी विद्याधरकडे आलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे आता ही माणसं ती ट्रंक घेऊन तेथे येतात, पण आता ही पूजा चालू असताना आता महादेवाचाच नवीन संकेत झालेला आहे, म्हणजे एक संकेत भेटलेला आहे युगंधरला, कारण ही पूजा त्याची सफल झालेली असते। कारण आनंदी आता या घरात जरी तिची येण्याची इच्छा नसेल पण महादेवाच्या कृपेने आनंदी येथे आलेली आहे आणि शेवटी युगंधर समोर आता हे सत्य आलेलं आहे तर पृथ्वी त्याच वेळेस वाऱ्याच्या दिशेने धावतच येतो आणि म्हणतो की विद्याधर काका आनंदी कुठे आहे, तेव्हा विद्याधर म्हणतो की अरे तू मला का विचारतो, आनंदी कुठे आहे,
मी कुठे म्हणजे आनंदीला शोधायचं, मी मात्र कुठेही आनंदीला ठेवलेलं नाही. मलाच माहिती नाही की ती आनंदी कुठे गेली आणि ती आनंदी आपलं घर सोडून गेली इतकंच मला माहिती आहे. मग आता किती काही झालं तरी त्या आनंदीचा आणि माझा काय संबंध. त्यावरती आता लगेच पृथ्वी जे मोबाईलमध्ये आता रेकॉर्डिंग आहे तर ती सर्व रेकॉर्डिंग मात्र त्याने सगळ्यांना ऐकवलेली असते की विद्याधर काका आनंदीचा सौदा करून तिला विकायला निघालेला आहे आणि तिला लांब फॉरेनमध्ये पाठवून तिच्याकडून मात्र सगळं काही हे पैसा वसूल करायचा, तिला विकून खूप काही पैसे येतील आणि शेवटी ह्या घरातून ती आनंदी कायमची जाईल, असं मात्र आता ह्या विद्याधरने जे काही त्या फोनमध्ये बोललेलं सगळं काही आता रेकॉर्ड झालेलं असतं. तेव्हा पृथ्वी सगळ्यांना ते रेकॉर्डिंग ऐकून दाखवतो. पण विद्याधर म्हणतो की पृथ्वी, अरे हे मी नाही, मला माहिती नाही की लोक माझं नाव का घेतात, परंतु हे सगळं आता तुझ्या वडिलांचं म्हणजे युगंधर दादाचं काम असेल, कारण त्याला आनंदीला या घरात ठेवायचं नाही. तोच म्हटला होता ना, आनंदी कुठे गेली काय गेली मला काही फरक पडत नाही, त्यामुळे आता आनंदीला या घरात ठेवायचं नाही असे तोच ठरवतो. त्यामुळे किती काही झालं तरी शेवटी आता आनंदीला त्यानेच हे सर्व विकण्याचं ठरवलेलं असेल. तेव्हा युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की विद्याधर काय बोलतोस, आणि पृथ्वी लगेच पुढे येतो. पृथ्वी म्हणतो की काका हे जे काही मोबाईलमध्ये आहे ना तर ते सत्य मला दडून राहणार आहे, त्यामुळे तू कितीही खोटं बोलला आणि कितीही काही जरी केलं ना, आज हे सत्य असं आहे की हे सगळं मात्र तू केलेला आहे आणि यामध्ये तुला शलाकाची जोड आहे, त्यामुळे आता तू शलाकाच्या सोबत आनंदीसोबत असं वागू शकत नाही. लवकरात लवकर सांग की आनंदी कुठे आहे. आणि त्याच वेळेस मात्र हा जी काही ट्रंक आहे तर ती आतमध्ये घेऊन गेलेला असतो. पृथ्वीच्या थोडंसं काही लक्षात येतं आणि पृथ्वी लगेच म्हणतो किती काही झालं तरी आज मात्र विद्याधर काकाला मला रंगे हात पकडायचा आहे. आणि आता ती ट्रंक आतमध्ये गेल्यानंतर पृथ्वीचं लक्षच असतं. आता पृथ्वीला माहिती असतं की विद्याधर काका कोणत्या थराला जाऊन पोहोचेल, आपण त्याच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, परंतु आता ही जी काही आपल्याला त्याच्यासोबत पार्टनरशिप करायची आहे तर ती पार्टनरशिपसुद्धा मला करायची नाही असे मात्र तो स्पष्ट सांगतो. आणि त्याच्याची असणारं जे काही पार्टनरशिप आणि हे डील करायचं असतं ते सगळं काही तो कॅन्सल करून टाकतो. आणि शेवटी मात्र आता जेव्हा तो रूममध्ये येतो तर तेथे आता हा जो काही आहे तर त्या माणसाला त्याने व्यवस्थित म्हणजे बोलवलेलं असतं. आणि तेथे आल्यानंतर मात्र शेवटी आता जे काही घडलेलं आहे तर त्या सत्याचा मात्र आता जो काही उलगडा आहे, कारण पृथ्वीला जे आता बोलणं त्याने परत ऐकलेलं असतं ते बोलणं ऐकून मात्र आता त्याला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि तेव्हा तो युगंधरला रूममध्ये घेऊन येतो आणि युगंधरला रूममध्ये घेऊन आल्यानंतर शेवटी आनंदी तेथे त्या ट्रंकमध्ये आहे त्यांना समजतं आणि आनंदीला ते बाहेर काढतात. आनंदीचा पूर्णपणे जीव गुदमरलेला असतो, काय करावं काहीच कळत नसतं. म्हणून शेवटी आनंदीला सुखरूप त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि त्यानंतर मात्र आनंदीचा जीव वाचलेला आहे. परंतु आता जेव्हा विद्याधरला हे सर्व त्याने केलेले आहे आणि तेव्हा तो लगेच मात्र आता सगळ्यांच्या समोर विद्याधरची गचंडी धरतो आणि त्याला बाहेर काढतो. विद्याधरची गचंडी धरून त्याला बाहेर ओढून काढल्यानंतर म्हणतो की काका तू ह्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेस आता विद्याधरच्या मोबाईलवर शलाकाचे फोन येत असतात आणि शलाकाचे फोन येऊन मात्र आता पृथ्वी फोन उचलतो. तो म्हणतो की मावशी, अगं तू तर मावशी म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाही, माझ्याशी खोटं वागलात आणि मला माहिती आहे की माझ्याशी खोटं वागणाऱ्याला मी काय शिक्षा देऊ शकतो, त्यामुळे किती काही झालं तरी आज तू माझ्या म्हणजे ताब्यातून सुटू शकत नाही, कारण तू आनंदीला विद्याधरसोबत गेम करून विकायला निघाली होती. आणि मला सांगा त्या आनंदीने तुमचं इतकं काय वाईट केलं होतं म्हणून तुम्ही तिच्यासोबत असं वागतात. तेव्हा आनंदी म्हणते की हो पृथ्वी, हेच सत्य तुझ्यापासून लपून ठेवलं होतं, कारण आजपर्यंत मात्र यांनी खूप काही केलं. तुझे वडील एक देव माणूस आहे आणि तुझ्या वडिलांना सुद्धा फसवण्याचा खूप आतापर्यंत प्रयत्न केला गेलेला आहे आणि मी तेच तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीसुद्धा तू ऐकून घ्यायलाच तयार नाही. अरे पृथ्वी, एकदा म्हणजे विश्वास ठेवण्याच्या अगोदर विचार करायला हवा, कारण कोण कसं आहे आणि कोण कसं नाही. आणि हे सगळं काही समजल्यानंतर आता पृथ्वी लगेच रागाने विद्याधरची गचंडी धरतो आणि त्याला बाहेर ओढतच टाकून देतो आणि म्हणतो की आज मात्र या घरात तुला मी बाहेर काढतो. जरीही आता बाबांनी तुला बाहेर काढलं नसेल पण आज मी तुला घराच्या बाहेर काढणार आहे. शलाका म्हणते की पृथ्वी, अरे काय करतोस तू, तुझ्या काकाला
तर पृथ्वी म्हणतो की नाही, या घरात खोटं वागणाऱ्याला आणि आनंदीशी असं गैरवर्तन करणाऱ्याला मी घरात ठेवू शकत नाही. किती काही झालं तरी आज मी माझ्या बाबांशी सुद्धा हेच वागलो आणि आज काका चुकला, काका खोटं बोलला, चुकीचं वागला आणि पुराव्यासहित मी ते सिद्ध करून सुद्धा दाखवलं. त्यामुळे कुणाची हिंमतसुद्धा नाही माझ्यासमोर काही बोलण्याची. त्यामुळे आजपर्यंत खूप काही सहन केलं पण आता नाही. आजपर्यंत मला काकाला चांगलं मी समजत होतो, पण काका मात्र चुकीचा निघाला. त्यामुळे आज काकाला पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे आणि तो आनंदीची माफी मागतो. आनंदीला म्हणतो की माफ कर, मी वाटेल तसं तुला बोललो, या घरातून तुला जाण्यासाठी सांगितलं, पण आनंदी तू बरोबर होती, तू सत्यवादी होती म्हणून तू हे घर सोडलं. तुला हे सर्व घरामध्ये वाद नको होते, या घराचा तू विचार केला, पण मात्र मी खरंच तुझं ऐकायला हवं होतं. म्हणून शेवटी आनंदी म्हणते की अरे हे बघ, अरे पृथ्वी, खरंच तू आता आपल्या एका देव माणसावर आरोप केलेस, पण खरंच माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणतंही असं नातं नाही आणि मी तुमच्या समिधा आईचे कधीही ताईंचे हक्क घेणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मला या घरात कोणते हक्कसुद्धा नको आणि काहीसुद्धा नको. मी फक्त या घरासाठी, या घराच्या भल्यासाठी, सुखासाठी वाटेल ते प्रयत्न करत राहील. या घरात कुणाचेही एकमेकांच्याबद्दल गैरसमज वगैरे काही नको. सगळं आहे तर ते सगळं व्यवस्थित व्हायला हवं. माझ्यामुळे या घरात वाद वगैरे नको म्हणून हे घर मी सोडलं होतं. म्हणून आता आनंदीने सगळं काही सत्य बोलून दाखवलेलं असतं आणि शेवटी पृथ्वीने विद्याधर आणि शलाका यांचं असणारं जे काही घाणेरडं कृत्य आहे तर ते सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.